शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. मी भाकर जीवनाची स्वर्गीय भाकर मी भाकर जीवनाची स्वर्गीय भाकर भाकरीस याजो खाईल ना त्या कधी भूक लागेल भाकरीस याजो खाईल ना त्या कधी भूक लागेल श्रद्धा जो मज घरी ठेवील ना त्या कधी तान लागेल आजच्या मन्नासाठी निवडलेला शास्त्रभाग स्तोत्र 119 वचने 9 ते 16. स्तोत्र 119 वचने 9 ते 16. तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील? तुझ्या वचनाप्रमाणे सावधान राहण्याने. सर्व मनाने तुला मी शरण आलो आहे. तुझ्या आज्ञांपासून मला बहकू देऊ नको. मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेविले आहे. हे परमेश्वरा, तू धन्य आहेस. तुझे नियम मला शिकवू. मी आपल्या मुखाने तुझ्या तोंडच्या सर्व निर्णयांचे निवेदन करतो. तुझ्या निर्बंधाचा मार्ग हीच माझी धनसंपदा असे मानून मी अत्यानंद करतो. मी तुझ्या विधींचे मनन करीन. तुझ्या मार्गाकडे लक्ष देईन. मी तुझ्या नियमांनी सुख पावेन. मी तुझे वचन विसरावयाचा नाही. देवबाप असलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रियांनो, सर्वांना प्रभू येशूच्या प्रिय आणि गोड नावामध्ये सलाम. जो शास्त्र भाग आपण या ठिकाणी वाचलेला आहे स्तोत्र 119 वचने 9 ते 16 या वचनापर्यंत, हा शास्त्र भाग जो आहे आम्हाला देवाची महानता आणि वैभव याविषयी दर्शवित आहे. या स्तोत्राचा लेखक अज्ञात आहे. काही विद्वानांचा असा विश्वास आहे की ते दावीद राजाने लिहिले असावे. वचनाच्या सुरुवातीलाच बेत असे म्हटलेले आहे, म्हणजे शुद्धता किंवा नियमशास्त्राचे फळ. या ठिकाणी 9 पासून 16 वचनापर्यंत देवाचं वचन आपल्या जीवनामध्ये आपण कशा प्रकारे राखू शकतो आणि त्यापासून वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून आपण कशा प्रकारे दूर राहू शकतो या वचनामधून आपल्याला पाहाव्यास मिळतं. आणि खरोखर जर काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये असतील, प्रथम म्हणजे देवाचं वचन, त्याच्या आज्ञा, नियम, त्याचे निर्णय, त्याचा मार्ग आणि त्याचे निर्बंध, या सर्व अटी आमच्या जीवनामध्ये आम्ही पाळू तर खऱ्या अर्थाने पापापासून दूर राहून त्याच्या मार्गाने आम्ही चालू. जर आम्ही येशूच्या जीवनाकडे पाहिलं तर
त्याने आमच्यासाठी खूप मोठा कित्ता आम्हाला घालून दिलेला आहे. वचन निर्बंध लावून दिलेले आहेत. त्याने स्वतः 40 दिवस 40 रात्र उपवास केला आणि वचनाच्या द्वारे मोहावरती विजय मिळवला. जी परीक्षा त्याची झाली त्यामधून तो प्रियांनो पार गेलेला आहे. त्याने विजय मिळवलेला आहे. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये देवाचं वचन आणि सामर्थ्य हे असणं खूप गरजेचं आहे. आणि जर ते आमच्या जीवनामध्ये नाहीये तर प्रियांनो आम्ही त्या ठिकाणी पापाला त्या ठिकाणी अडवू शकणार नाही. आणि म्हणून जर आम्हाला आमचं जीवनक्रम चांगल्या प्रकारे ठेवायचं आहे, शुद्ध ठेवायचं असेल तर त्याचं नियमशास्त्र आमच्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. आणि वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहून त्याच्या मार्गाने देखील चालण्यासाठी आम्हाला खूप गरजेचं आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, तुम्ही माझ्यामध्ये राहा, मी तुम्हामध्ये राहील. जर तो आमच्यामध्ये आहे, आम्ही त्याच्यामध्ये आहोत, त्याची पवित्रता, त्याचं सामर्थ्य, त्याचं वचन जर आमच्या जीवनामध्ये आहे तर निश्चित आम्ही खऱ्या अर्थानं प्रत्येक वाईटाच्या प्रकारापासून दूर राहून पापावरती विजय मिळवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आज अनेक जे तरुण आहेत, तरुणी आहेत, देवापासून दूर गेलेले आहेत, वचनापासून दूर गेलेले आहेत, त्याच्या सामर्थ्यापासून दूर गेलेले आहेत. आणि म्हणून पापाला सदैव ते काय करतात, बळी पडतात. आणि म्हणून देवाची इच्छा आहे की कोणाचाही नाश होऊ नये तर प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावं. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त हा आमच्यासाठी तारणारा म्हणून या जगामध्ये आला, यासाठी की आम्ही त्याच्या सांडलेल्या रक्ताच्या द्वारे आम्हाला तारण मिळावं, जीवन मिळावं आणि आम्हाला सार्वकालिक जीवनामध्ये स्थान मिळावं. यासाठी त्याने आमच्यासाठी महत्कृत्य केलेली आहे. त्याचं वचन, त्याचं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये देऊ केलेलं आहे. चला तर आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाकडे पाहूया आणि त्याचा कित्ता आपण घेऊया आणि त्याच्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करूया. देवाप या वचनाच्या द्वारे आपणा सर्वांस आशीर्वाद देव, या आपण प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो कारण तू चांगला आहेस, तुझी दया आम्हावरती सनातन आहे. आज जो शास्त्र भाग या ठिकाणी वाचलेला आहे प्रभू, आम्ही आमचं वर्तन कशा प्रकारे शुद्ध राखू, आम्ही कशा प्रकारे तुझ्या तारणात चालू, तुझ्या मार्गात चालू, याविषयी दैवापा तू आम्हाला शिकवलंस म्हणून धन्यवाद देतो. तू आमच्या जीवनामध्ये ये आणि वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहून तुझ्या मार्गामध्ये चालण्यासाठी तू आम्हाला तुझी कृपा आणि अनुग्रह दे. धन्यवाद देतो. आजचा संपूर्ण दिवस वेळ क्षण सर्व तुझ्या स्वाधीन अधीन करतो आणि येशूच्या नावात विनंती मागतो म्हणून तो ऐक. आमेन. जो येई मज पाशी वसतो मी त्या हृदयी, पावन त्या करुणी स्वर्गीय सुख देई. स्वर्गीय भाकर मी. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.